श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर आधी टायटलवर सांगितल्याप्रमाणेच आज आपण या एका व्हिडिओमध्ये 2 रेसिपी पाहणार आहोत. तेही एकच जिन्नस वापरून, म्हणजेच एका पपईपासून आपण इथं 2 रेसिपी आज बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक पपई घेतलेली आहे. ही पपईला काय झालेलं आहे, डोळा पडलेला आहे. अशी पपई घेतली मी, ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्या पपईचे 2 भाग करून घेतलेत मी. त्यातला जो छोटा भाग आहे की नाही, त्याची काय केली मी, त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि तो काय करायचा आहे, आता मी इथं गॅस चालू केली आणि त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर आता हा पपईचा भाग काय करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. आता आपली ती पपईचा भाग तो भाजून होतो, तोवर जो शिल्लक राहिलेला पपईचा भाग आहे की नाही, त्यातले काय करायचे आहेत, बिया काढून घ्यायच्या आहेत आणि तिचा देठाकडचा भागही कापून घ्यायचा आहे. आता आपण पाहूयात, त्या गॅसवरची जी पपई आपण भाजत ठेवली होती की नाही, आता तिचं काय झालं, एक भाग छान भाजला गेलेला आहे. आपण तिला थोडंसं आता फिरवून घेऊयात आणि छान अशी भाजून घ्यायची ती पपई. आता तो पपईचा भाग छान भाजतोय, तोवर आपण आता काय करू, या उरलेला जो पपईचा भाग आहे की नाही, त्याची साल काढून घेऊयात. तर पपईची साल तुम्ही चाकूच्या साह्याने पण काढून घेऊ शकता. तर तुम्ही या ठिकाणी कच्ची पपईचाही वापर करू शकता. मला पूर्ण कच्ची पपई मिळालेली नाही आहे, हिला थोडासा डोळा पडलेला होता, ती पपईचा वापर मी इथं केलेला आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पपईची मी साल काढून घेतली, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात. ह्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. सगळ्या साल अशा पद्धतीने मी काढून घेतली ती पपईची. आपण आता ही बाजूला ठेवून घेऊ. आता तोवर गॅसवर ठेवलेली पपई आहे ना, ती छान अशी इथं भाजली गेलेली आहे. तर आता आपण काय करू, आता जे भाजलेला भाग आहे की नाही पपईचा, तो काय करू, खरवडून काढून घेऊयात. तो काळा भाग चाकूच्या साह्याने काय करायचा, काढून घ्यायचा आहे, एकदम खरवडून घ्यायचा आहे. दोन्हीही भाग काय करायचे, चाकूच्या साह्याने काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बारीक बारीक अशा काप करून घ्यायचे आहेत किंवा फोडी करून घ्यायचे आहेत. पूर्ण ते पपईचा भाग असं चिरून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवताना अजिबात म्हणजे ते सोपं जाईल. आता आपण एका ताटलीमध्ये ह्या फोडी पपईच्या काढून घेऊयात. आता एका प्लेटमध्ये आपण त्या काढून घेतल्यात. आता इथं काय केलं, मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर मी इथं एक गड्डी लसणाची सोलून घेतली होती, तो लसूण घातलेला आहे त्याच्या तेलामध्ये लसूण छान असं परतून घ्यायचा, एकदम खमंग असा परतून घ्यायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा जो चिरून घेतला होता, त्याचे काप घातलेत. कांदाही लसणाबरोबर छान असं परतून घ्यायचा, एकदम तांबूस रंगापर्यंत. आता या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे. आता लसूण आणि कांदा छान असा परतून झालेला आहे ते तेलामध्ये आणि आपण आता तो काढून ते पपईचे ज्या काप आपण करून घेतले होते की नाही, त्याच्यामध्ये मी घातला आहे. आणि आता त्यामध्ये उरलेलं जे तेल आहे की नाही, मी तसंच ठेवलेलं आहे त्या पॅनमध्ये. आणि आता आपण काय करायचं आहे, आता ह्या कांदा लसूण जसं पपईंच्या त्या फोडी होत्या त्याच्यामध्ये आपण घातलं आहे की नाही, आता तसंच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे. मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथं तिखट वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि शेवटी काय केलं आहे, मी तर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एकदम छान असं म्हणजे त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे, असं फिरवून घ्यायचं आहे. आता आपण इथं छान अशी
पेस्ट तयार करून घेतली आहे. म्हणजेच आपली इथं पपईची चटणी इथं तयार झालेली आहे. तर आता ही चटणी आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात. फिरवलेली ही चटणी पपईची. आणि आता सर्व चटणी अशी एका ताटलीमध्ये आपण काढून घेतलेली आहे. आता जे उरलेलं तेल होतं की नाही पॅनमध्ये, त्याच तेलामध्ये मी काय केलं, थोडीशी मोहरी घातली. ते थोडं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं आणि कढीपत्ता घातला. आणि ही जी फोडणी की नाही ती ह्या चटणीवर घातली. अशा पद्धतीने आपली आता पहिली रेसिपी म्हणजेच पपईची चटणी इथं तयार आहे. ही चटणी खायला खूप छान लागते बरं का. आता पपईचा जो उरलेला भाग होता की नाही, आता त्याचं काय करायचं, आपण आता त्याची फोडी करून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे काप करून घ्यायचे आहेत मोठे मोठे असे, की जेणेकरून आपल्याला ते खिसणीवर खिसायला सोपे जातील. एवढ्या साईजचे काय करायचे, पपईचे काप करून घ्यायचे आहेत. तर पपईचे काय वेगवेगळे पदार्थ आपण आहारामध्ये करून खाल्लेच पाहिजे. कारण का, तर पपई ही डोळ्यांच्या विकारांवर खूप गुणकारी आहे. तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा पपई खूप उपयुक्त आहे. तर या पपईचे काय केलेत मी, असे छोटे छोटे असे काप केलेत. काप खूप छोटे पण नाही म्हणता येणार, असे केलेत की जेणेकरून आपल्याला खिसणीवर खिसण्यासाठी इथे सोपे जातील. तर ह्या पपईसाठी सुद्धा तुम्ही कच्ची पपईचा वापर केला तरी चालेल. म्हणजे या रेसिपीसाठी सुद्धा कच्च्या पपईचा उपयोग केला तरी चालेल. मी एकाच पपईमध्ये 2 रेसिपी बनवते इथं. तर आता हे काप काय करायचे, खिसणीवर छान असे खिसून घ्यायची आहे पपई. एकदम अशा तुम्ही कोणत्याही पद्धतीची छोटी साईजची किंवा मोठ्या साईजची अशी खिसणीही वापरू शकता, किंवा आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्या खिसणीवर तुम्ही ही पपई खिसून घेऊ शकता. मी आता इथं काय केले, पूर्ण पपई इथं खिसून घेतलेली आहे. तर आता इथं काय करायचं, गॅसवर कढई मांडून घ्यायची. त्याच्यामध्ये मी काय केले, साजूक तूप घातलेले. त्यामध्ये काही काजूचे काप आहेत ना, ते घालून ते छान परतून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी इथं मगजबी पण घातलेला आहे. आणि काजू आणि हे मगजबी काय करायचं, छान असं त्या तुपामध्ये तळून घ्यायचे. आणि आता शिल्लक राहिलेलं जे तूप आहे की नाही, त्यामध्ये हे पपई आपण जी किसून घेतली होती की नाही ती घालायची आहे. आणि पूर्ण पपईचा जो खीस आहे की नाही तो घालायचा आणि छान असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. चांगला असा पानतुटा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तो खीस. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून तो छान असा वाफवून घ्यायचा आहे. अगदी 10 मिनटं असं त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण हा पपईचा खीस जो आहे तो वाफवून घेतलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये मी साईसकट असं दूध घातलेलं आहे. दूध तुम्ही अंदाजे घालू शकता. तुमचा तुम्ही केलेला पपईचा किस कितपत आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये दूध घालू शकता. आणि ते काय करायचं, दूध छान मी साईसकट इथं दूध घेतलेलं आहे. ते दूध छान असं त्या खिस आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पपईच्या खिसामध्ये. आणि नंतर या ठिकाणी इथं काय करायचं आहे, साखर घालायची आहे. साखरही छान मिक्स करून घ्यायची आहे. साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची. नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं मी इथं नारंगी कलर घातलेला आहे. त्या आपला जो हलवा आहे ना पपईचा, त्याला छान असा रंग येण्यासाठी मी इथं नारंगी रंग वापरलेला आहे. तुम्ही हिरवा रंगही वापरू शकता. म्हणजे आवडीनुसार कोणताही रंग तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल. पुन्हा नंतर त्याच्यावरती मी ताट झाकून ठेवले आणि ते छान असं खीस आहे ना साखर आणि दूध घालून की असं शिजवून घेतलं आहे.
नंतर त्यामध्ये आता मी इथं विलायची घातलेली आहे. विलायची घातल्यानंतर ही छान अशी विलायची मिक्स करून घ्यायची आहे आपल्या हलव्यामध्ये पपईच्या. आणि नंतर शेवटी इथं काय करायचे, त्याच्यामध्ये आपण जे तळून घेतले होते की नाही ड्रायफ्रूट्स ते घालायचे आणि ते ही छान मिक्स करून घ्यायचे इथं. तर आपला इथं पपईचा हलवा तयार आहे. मग तुम्ही पाहू शकता की नाही, एकाच पपईपासून आपण इथं 2 रेसिपी तयार केलेल्या आहेत आणि दोन्हीही रेसिपी एकदम अप्रतिम अशा झालेल्या आहेत. एक पपईची चटणी आणि दुसरं म्हणजे पपईचा हलवा. हलवाही इथं एकदम अप्रतिम असं झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. तर अशा पद्धतीने पपईची चटणी आणि पपईचा हलवा तुम्ही पण करून पहा. आणि हो, ह्या दोन्ही रेसिपीपैकी कोणती रेसिपी तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.